कोकण किनारपट्टीवर सुद्धा खास करून दापोलीतले काही समुद्र किनारे आहेत, हरणे असेल, मुरुड, दाभोळ या ठिकाणी सुद्धा अलर्ट घोषित करण्यात आलाय. कारण समुद्राला उधाणच तितक्या मोठ्या स्वरूपात आलेलं आहे आणि म्हणूनच समुद्र किनारे तर जाऊच नाही, मात्र घराबाहेर पडताना सुद्धा विचार करा. आता आपण वसई विरारकडे वळूयात, कारण तिथे सुद्धा काल मध्यरात्रीनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. या पावसानं शहरातील काही सखल भाग जलमय झालेले आहेत. पुन्हा तीच परिस्थिती दिसतेय, कारण मागच्या आठवड्यात शुक्रवार, त्यानंतर या आठवड्यात रविवार आणि मग पुन्हा पावसाचा जोर हा कायमच आहे. नालासोपाऱ्यातील आचोळे जया पॅलेस या रस्त्यावरती 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे. तिथे वाहतुकीची कोंडी होतीये. या रस्त्यावरती मॅनहोल सुद्धा उघडीच आहेत. नालासोपाऱ्यातून या साचलेल्या पाण्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. वसई विरारमध्ये सध्या रिमझिम पावसाची सुरुवात आहे. मी आता आलो आहे नालासोपाऱ्याच्या आचोळे भागामध्ये. आपण पाहू शकता की हे काही जया पॅलेस आहे आणि हा जो जया पॅलेसचा भाग आहे तो या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी दरवर्षी पाणी साचतं. आज सुदैवाने पुरीकोड आणि सेंट्रल पार्कचा हा जो भाग आहे तो पाण्याखाली गेलेला नाही. हा पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे. वसई विरार महानगरपालिकेचं हा जनता धोरणाने तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी हे बघा, हे जे मॅनहोल आहे त्या मॅनहोलमध्ये माणूस या ठिकाणी किती जाऊ शकतो आपण पाहू शकता. हे पूर्णतः उघडं आहे आणि या मॅनहोलमध्ये कोणतंही झाकण नाही. एखादा व्यक्ती तर या ठिकाणी आला तर त्याचा बळी जाऊ शकतो. महानगरपालिकेच्या या गलथान प्रमाणामुळे एखाद्याला आपला जीव सुद्धा गमवावा लागेल. महानगरपालिका आता तरी जागी होईल का, हा प्रश्न आता येथील नागरिक विचारत आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा.